नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात परशुराम सोनगे युट्यूब चॅनल. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपल्यासाठी खास घेऊन आलेलं आहे एक कथा, हाऊसवाईफ. आणि कथेचे लेखिका आहेत सिद्धी अतुल गुंड. हाऊसवाईफ. रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण करून सई झोपण्यासाठी बेडरूम मध्ये आली. रात्रीचे 12:15 झाले होते. मोबाईल हातात घेऊन दिवसभरचे मेसेज सरकवत राहिली. बाजूला समीर म्हणजे सईचा नवरा मोबाईल घेऊन बसला होता. समीर, उद्या सकाळी मला लवकर ऑफिसला जायचं आहे, तर प्लीज मला सोडणार का स्टेशनला? नाही. हा सई, माझी उद्या सुट्टी आहे, तर मी उद्या उशिरा उठणार आहे. तू जाणार रिक्षाने, मला आराम करायचा आहे. अरे पण सकाळी लवकर कुणी नसतं, मला भीती वाटते एकटीला रिक्षामध्ये. तू आलास तर बरं होईल. एकदा सांगून समजत नाही का तुला? माझं उद्या वीक ऑफ आहे, मला माझी झोप मोड करायची नाहीये. आणि हो, एवढीच भीती वाटते तर सोडून दे लवकरी आणि बस घरी. किती पगार मिळतो ते माहिती आहे मला. सई गप्पच झाली. मोबाईलमध्ये 4चा गजर लावून झोपी गेली. सकाळ झाली. गजरच्या आवाजात सुद्धा समीर भडकला. सई काही न बोलता गजर बंद करून उठली. घरातील कचरा काढला, फरशी पुसली, आंघोळ करून देवपूजा केली व किचनमध्ये गेली. सकाळच्या नाश्त्यासाठी कांदे पोहे, दुपारचे जेवण, आमटी भात, भाजी, पोळी करून स्वतःचा डब्बा भरला. मगाशी दूध आणायला गेली होती तेव्हा गॅसवरची पोळी करपली होती आणि तीच करपलेली पोळी डब्यात टाकली आणि डब्बा पर्समध्ये ठेवला. घड्याळाच्या काट्याकडे पाहत भराभर आवरत ती एक एक काम उरकत होती. आत्ता 6 वाजले होते. 5 मिनिटात तिला आवरायचं होतं. बरोबर 6:05 तिनं घर सोडलं. घरापासून दूर चालत गेली तरी सुद्धा रिक्षाचा पत्ता नव्हता. सारखे मागे पुढे पाहत ती चालत होती. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. मनात भीती वाटत होती, पण नोकरी सोडून जमणार नव्हतं. ती तशी चालत स्टेशनला पोहोचली व ट्रेन पकडली. गर्दीत पुढे सरकत होती. बसायला जागा नाही. झोप सुद्धा येत होती. प्रवास 1 तासाचा होता. थोड्या वेळानं तिला एका महिलेनं थोडी बसायला जागा दिली. ती लगेच बसली. एवढाच काय तो आराम. समीर कमावता होता. घरात माणसे मात्र 4. सई, समीर, समीरचे आई वडील. सई गावाकडची होती, पण स्वभाव बोलका असल्यामुळं मुंबईसारख्या मोठ्या शहरात पटकन रुजली. कामाच्या ठिकाणी ओळखीची माणसं झाली होती. लग्नानंतर मुंबईत आली व लगेच एका छोट्या कंपनीत नोकरी मिळाली. पगार तसा कमी होता, परंतु घरात बसून राहण्यापेक्षा कुठेतरी नोकरी करावी हीच तिची इच्छा होती. नोकरी करण्यापूर्वी सासूबाईने घरातील सर्व कामे उरकून जावे लागले हे स्पष्टच सांगितलं. सईने सुद्धा हो म्हणून कामाला जाऊ लागली. दररोजची धावपळ सुरूच होती. त्या घरात कोणाचा सपोर्ट नव्हता, तरी सुद्धा तिनं संसाराचं राडगाडं सुरळीत चालू ठेवलं होतं. विचार करता 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 ट्रेन विरारला पोहोचली. उशीर झालाच होता. तिच्या मनात विचार येत होते, आज जर उशीर झाला तर नोकरी जाईल. ती घाईनं कशीबशी वाट काढत डब्यातून उतरणार इतक्यात तिचा तोल गेला व ती डब्यातून खाली पडली. लगेच आजूबाजूला गर्दी झाली. तिनं तिथे तिचा जीव सोडला. रक्ताच्या थरवत पडलेलं ती, एकीकडे तिचा पर्समधून पडलेला करपलेली पोळीचा डब्बा सांडला होता. तिच्या ओळखपत्रामध्ये तिचा पत्ता पोलिसांनी मिळाला. त्याने तिच्या घरी फोन केला. समीरचा फोन सायलेंट होता. तो झोपला होता, कारण त्याला सुट्टी होती आणि सासूबाईची सुद्धा सकाळ झाली नव्हती. सारं घर झोपलं होतं. सई मात्र रक्ताची थरवळत बेआवाज अवस्थेत पडली होती. सारं काही संपलं होतं. रात्रीपासून सकाळपर्यंतची धावपळ आता थांबली होती. ती आता शांतपणे तेढीवर निजली होती. धन्यवाद. ही कथा कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा आणि जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.